नमस्कार शेतकरी बांधव. तर आज आपण बघणार आहोत की कोणत्याही पिकाची जी फवारणी आपण करतो त्या फवारणीमध्ये जनरली पिकाच्या अवस्थेनुसार जे आपण मॉलिक्यूल घेत असतो ते मिक्स कशा पद्धतीने करायचे. तर डायरेक्ट आता आपण जनरली 200 लिटर टाकीच्या प्रमाणानुसार शेतकरी घेतात की 200 लिटर टाकीला फर्टिलायझर इतके, मायक्रोन्यूट्रिएंट, स्टिम्युलंट, अळीनाशक, कीटकनाशक. तर उदाहरणार्थ आज आपण बघतोय की हरभऱ्याच्या फवारण्या सर्वत्र चाललेल्या आहे. तर पहिल्या फवारणीला हरभऱ्याच्या आपल्याला घ्यायचे आहे रेक्टर ग्रीन, ग्लुकोमिक, 13-40-13, फंगीसाईड, थायोफिनेट मिथिल म्हणजेच रोको किंवा ग्रॅनिटो, आणि कीटकनाशक आपण घेणार आहोत इमेमॅक्टिन. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो शेतकऱ्यांच्या मनात नेहमी असतो की हे मिक्स कशा पद्धतीने करायचे. तर डायरेक्ट हे औषध कधीच 200 लिटर टाकीमध्ये किंवा पाण्यामध्ये टाकायचे नाही. तर एक बकेट घ्यायची, ज्याच्यामध्ये 10 ते 15 लिटर पाणी वाईल. सपोज आपण ही बकेट घेतलेली या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेले 10 लिटर. तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचे ते म्हणजे फर्टिलायझर. या ठिकाणी आपण घेतलेले 13-40-13. तसेच पिकाच्या अवस्थेनुसार फ्लॉवरिंग ग्रेड आपण महाफ्लोरा घेतली तर सर्वप्रथम आपल्याला महाफ्लोरा टाकावा लागेल. म्हणजे सगळ्यात पहिले टाकायचे पाण्यामध्ये ते म्हणजे फर्टिलायझर. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट. जे मायक्रोन्यूट्रिएंट पिकाच्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार जे मायक्रोन्यूट्रिएंट आपण घेतलेले आहे ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचे. 3 नंबरला पाण्यामध्ये टाकायचे शेतकरी बांधवांनो ते म्हणजे आपल्याला बुरशीनाशक. जे बुरशीनाशक पिकावर आलेला जो बुरशीचा रोग आहे त्याच्यानुसार जे बुरशीनाशक आपण घेतलेले आहे, वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळं कंडिशननुसार आपण बुरशीनाशक घेतो. ते बुरशीनाशक 3 नंबरला आपल्याला मिक्स करायचे पाण्यामध्ये. त्यानंतर आपल्याला घ्यायचे अळीनाशक. म्हणजे पिकांवर ज्या पद्धतीचा प्रादुर्भाव आळ्यांचा झालेला आहे त्यानुसार आता या ठिकाणी आपण इमेमॅक्टिन घेतलेले आहे. तसंच वेगवेगळ्या पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार जो अळींचा अटॅक झालाय त्यानुसार जे कीटकनाशक घेतलेले आपण ते कीटकनाशक 4 नंबरला ऍड करायचे. आणि त्यानंतर आपल्याला लास्टमध्ये ऍड करायचे ते म्हणजेच बायोस्टिम्युलंट हे आपल्याला लास्टमध्ये ऍड करायचे. या पद्धतीनेच आपण कोणतेही पीक असो आणि फवारणी व्यवस्थापन असो ज्या ग्रेड घेतलेला आहे, फर्टिलायझर, मायक्रोन्यूट्रिएंट, त्यानंतर फंगीसाईड, नंतर इन्सेक्टिसाईड आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बायोस्टिम्युलंट. आणि जेव्हा आपण उदाहरणार्थ की 1 लिटर पंपाला आपण टाकणार आहोत, 10 लिटर पाणी घेतलेलं आहे, 10 लिटर औषध तयार झालेलं आहे, तर 10 लिटर पैकी 1 लिटरचा डबा आपण एका पंपाला टाकणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला ऍड करायचे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल शेतकरी बांधवांनो तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, महापीड पेजला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. कुशीत तुझ्या घडलो स्वार्थात